पत्रकार या विषयावरती आपले निबंध बोलतात पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत आणि त्यांचे विचार पत्रकार म्हणून आपले कसे होते ते व्यक्त करावं। या ठिकाणी मोहन बागडे आणि कार्यक्रम सगळेच मुलांच्या कला मंचाचे सन्मान्य सदस्य असतील। खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही वाचन करण्यासाठी वाचण्यासाठी काय निवडले मला कळलं नाही। खरं तर या निमित्ताने मी एवढं सांगेन की लीडर बनण्यापेक्षा रीडर बना, हे वाचक व्हा असं थोडंसं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आचार्य अत्रेंच्या जन्मभूमीमध्ये आचार्य अत्रेंची 170वी जयंती 4 दिवसापूर्वी झालेली आहे। आचार्य अत्रे त्या शाळेमध्ये शिकलेली वाढलेली असून त्यांच्या नावाने हा सभागृह आहे ते आचार्य अत्रेंचं सभागृह आणि वाचन करण्याचंही नाव आचार्य अत्रे। म्हणजे थोडक्यात अशोक खंडेंच्या भाषेमध्ये अत्रे अत्रे सर्वत्रे असं करायचा हा योग आहे। मला तो आता या ठिकाणी विषय दिलेला आहे तो स्वातंत्र्याचा शोध 15 वर्ष नुकतीच झालेली आहे। आणि वकील साहेब आचार्य अत्रेंनी 1968 साली हा अग्रलेख लिहिला आहे। म्हणजे 21 वर्षांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्य आता आपल्याला 78 वर्ष झाली अत्रेंनी जो लेख लिहिला तेव्हापासून जवळजवळ 27 वर्ष झालेले आहे। पण अत्रेंनी त्यावेळेस मांडलेलं आहे आणि आता त्यात फार काही बदल नाही असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं। आणि थोडक्यात हा लेख आहे या ठिकाणी लेखाचं वाचन करतो। स्वातंत्र्याचा शोध आचार्य अत्रेंनी महाराजांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनावर आपल्याला लिहिली होती। त्याचं संकलन करून हिंदी महाराष्ट्र हे पुस्तक म्हणून प्रकाशित केलं होतं। त्यातील हा लेख आहे स्वातंत्र्याचा शोध। आज भारतीय स्वातंत्र्याचा 21वा वाढदिवस आहे। म्हणजे आज राष्ट्राचे स्वातंत्र्य वयात आले असं म्हणायला हरकत नाही। पण अशा तारुण्याबरोबर लागणारी स्फूर्ती शक्ती चैतन्य धडाडी प्रतिमानता राष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे काय असा आशु आणि कळवळ प्रश्न देखील आजच्या शुभदिनी विचारावा लागत नाही। 21 वर्षांपूर्वी राष्ट्राला मिळालेले स्वातंत्र्य आहे कोणतं ते उडण्याची आज पाळी आलेली आहे। स्वातंत्र्य मिळालेल्या क्षणापासून प्रत्येक आक्रमणाची काळी मोठी छाया राष्ट्राच्या सीमांना अहोरात्र ग्रासित आहे। राष्ट्राच्या सहस्रावधी चौरस मैलांचा प्रदेश त्या आक्रमकांनी घेऊन केलेला आहे। पण 21 वर्षाच्या दीर्घ काळानंतर या परिचक्रांचं निर्माण मात्र झालेलं नाही। ज्या राष्ट्राच्या सीमा अशा सतत आक्रमणग्रस्त आहेत त्या राष्ट्राचं स्वातंत्र्य सुरक्षित आहे का असं म्हणता येईल। यातूनही भयानक गोष्ट ही राष्ट्राच्या केवळ सीमांनाच नव्हे तर समग्र राष्ट्रीय जीवनालाच पारतंत्र्याचं खदराच ग्रहण लागलेलं आहे। हे राष्ट्र आजही परकीयांच्या अन्नावर जगू शकत नाही। परकीयांशिवाय हरभरी अवाढव्याचं कर्म घेतल्याशिवाय या राष्ट्राचा आर्थिक कारभार चालू शकत नाही। परकीय साधन सामग्रीशिवाय या राष्ट्राचे उद्योगधंदे चालू वाढू शकत नाही आणि परकीय खताशिवाय या राष्ट्राची शेती पिकू शकत नाही। परकीय इंग्रजी भाषेच्या बोलण्याशिवाय या राष्ट्राचे व्यवहार चालू शकत नाही। या राष्ट्राच्या उभयच्या पिढीला माध्यमिक उच्च शिक्षण इंग्रजीसारख्या परभाषेतून अध्ययन घ्यावं लागतं। राष्ट्रीय विकासाच्या सगळ्या योजनांसाठी परकीय सल्लागारांचे सहाय्य घ्यावं लागतं। अहो काय मुंबईचा पाणी पुरवठा वाढवण्याची सामग्री किंवा त्याची साधी योजना बादशाही ही देखील परकीय जागतिक बँकेचं कर्जाने सल्लामसलत घेतल्याशिवाय पार पडत नाही। दिल्लीमधलं सरकारच्या मालकीचं साधं अशोक हॉटेल व्यवस्थित चालवण्यासाठी देखील अमेरिकन तज्ञांची मदत मागणार आहे। राष्ट्राच्या राजकारणात खुद्द भारत सरकारच्या धोरणात आणि कारभारात देखील परकीय आक्रमकांच्या हस्तकाची आणि साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ उघडपणे चालू असते। या आंतरबाह्य परावलंबीला स्वातंत्र्य म्हणता येईल काय? याशिवाय स्वातंत्र्याच्या 21 वर्षानंतर राष्ट्रामध्ये बहुसंख्य जनता दारिद्र्याची उपासमारीची अज्ञानाची गुलाम आहे। 2 कोटी माणसांच्या गळ्याभोवती बेकारीचे भयानक पाशा आवडलेले आहे। 50,000 खेड्यापाड्यांमध्ये अजून साध्या पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्या खेड्यामधल्या लाखो जनतेला अजून तहान भागवण्याचं प्राथमिक स्वातंत्र्यही मिळालेलं नाही। गरिबीमुळे अन्ननशेमुळे आणि मागासपणामुळे रोगाचं थैमान अजूनही देशभर अखंडपणे चालू आहे। राष्ट्रामधल्या बालमृत्यूच्या आणि अपमृत्यूची संख्या ऐकताच काहीच फाटावर एवढं भयंकर आहे। राष्ट्रामधल्या बहुसंख्य जनतेला पुरेसं अन्न पुरेसं वस्त्र पुरेसा निवारा लागत नाही, जिला शिक्षण मिळत नाही, जिच्यामध्ये औषध पाणी मिळण्याची भ्रांत आहे त्या जनतेला राष्ट्राचं स्वातंत्र्य म्हणजे केवळ दंतकथाच आहे असे वाटल्यास नवल वाटू नये। पण एवढे कशाला स्वातंत्र्याच्या 21 वर्षानंतर या भारतात एकात्मक एकसंघ राष्ट्रीयत्व खरोखर निर्माण झालेलं आहे तरी प्रामाणिकपणे म्हणता येईल का अजून केवळ एकमेकांच्या धार्मिक निष्ठा वेगवेगळ्या आहेत। अजूनही एकमेकांच्या धार्मिक निष्ठा वेगवेगळ्या आहेत म्हणून या राष्ट्रामध्ये लोक एकमेकांच्या विरुद्ध दंगे पेटवतात, एकमेकांना सुऱ्याने घुसखोर ठार मारतात, एकमेकांची घरे जातात, एकमेकांच्या अनन्वित अत्याचार करतात। अजूनही या देशामध्ये प्रांतीय दृष्ट्या दंगेचे वडील भडकतात।
महाराजांच्या सीमांध्र देशातील लाखो मराठी जनतेचा मैसूरच्या महिषासुर राज्यकर्त्यांचा बळी देण्यात येतो. महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सत्तेकडून प्रत्येक बाबतीत हर घडी प्रांतीयवादी पक्षपात करण्यात येतो. ही एक प्रकारची स्वदेशी साम्राज्यशाहीच नाही का? स्वातंत्र्य मिळून एवढा काळ लोटला तरी राष्ट्रीय ऐक्याला रोमारोमात मोकामाला जातीभेदाचा रोग मात्र नष्ट होत नाही. स्वराज्याच्या खुद्द राज्यकर्त्यांना देखील जातीवाद्यांच्या गलच्छ खात्यात डोळ्याची शरम जिथे वाटत नाही तिथे इतरांचं काय वागणार. अजून आपल्या कोट्यावधी देशबांधवांना स्पर्श होती पापी मानणारी अस्पृश्याची आसूड होडी नष्ट होत नाही. अस्पृश्य म्हणून घराबाहेर लोटलेल्या त्या तुमच्या अंतर्गत मानवी जीवनावर जातांचा पिसाच जोडी अजूनही हल्ले चढवतात. त्यांची दिवसाला फोन पाडतात, त्यांच्या माया बहिणीची विडंबना करतात, त्यांची घरे जाऊन कोण उद्ध्वस्त करतात. अजूनही अनेक खेड्यापाड्यात त्यांना सार्वजनिक पाणी देखील भरण्याची बंदी आहे. अजून त्यांना गावामध्ये इतरांच्या शेजारी वस्ती करून देत नाही. या देशामध्ये माझ्या बांधवांना कुत्र्या बांधण्यापेक्षा हीन मानले जाते. तो देश तुमचा आहे. या देशामध्ये माझ्या बांधवांना कुत्र्या बांधण्यापेक्षा हीन मानले जाते. तो देश तुमचा आहे असे मी त्यांना का कोणत्या तोंडाने सांगू. असा जो मर्मभेदी सवाल स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजींना विचारला होता. त्याचे उत्तर स्वातंत्र्याच्या 21 वर्षानंतरही अद्याप मला मिळालेलं नाही. अशा स्थितीत स्वातंत्र्य आहे तरी कुणाला? जनतेच्या शारीरिक आणि बौद्धिक श्रमातून निर्माण झालेली राष्ट्राची संपत्ती आपल्या तिजोऱ्यांच्या प्रकाशनी उदरात घडत करणाऱ्या मुठभर थैली शाळा संपूर्ण स्वातंत्र्य आहे. जनतेला लुटणाऱ्या उलट्या काळजाच्या नफेबाजांना, काळाबाजारवाल्यांना, सट्टेबाजांना, गुप्त सरकारला लुटणाऱ्या राजकारणी भ्रष्टाचारी मंत्र्यांना आणि नोकरशाहांना भरपूर स्वातंत्र्य आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये सोयीस्कर आश्रय घेणाऱ्या अथवा पोलिसांना, सरकारी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना देखील लाचलुचपतीचा बलिदान चालणाऱ्या शहरी गुंडांना आणि गाव गुंडांना कमाल स्वातंत्र्य आहे. हे सगळं पाहिलं म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पिढ्यानपिढ्या केलेल्या अग्निदिव्याचं हेच फळक आहे असा विचाराने मन खिन्न होतं. अखेर राष्ट्रपती काय? केवळ पर्वत, डोंगर, टेकड्या, दऱ्या, खोली, महानदी, नद्या, नाले, वनस्पती, जनावरे, पक्षी, दगड, कोंडे, माती म्हणजे राष्ट्र नव्हे. राष्ट्र म्हणजे राष्ट्रामध्ये जनताच ना. जनता जर आर्थिक आणि सामाजिक विषमतेच्या शृंखलाने जगलेली असेल, जातीय, धार्मिक, प्रांतीय दृष्ट्यामुळे त्या जनतेच्या ऐक्याची शक्य जर झालेली असतील तर तेवढाच असलेल्या जमिनीच्या निवडणुका तुकड्याला राष्ट्र म्हणता येईल काय? प्रत्येक राष्ट्राचे काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. चिकाटी, उच्चेतगिरी, धैर्य आणि संयम हे ब्रिटिशांचे राष्ट्रीय गुणधर्म होते. शिस्त आणि उत्तरप्रियता हा जर्मन राष्ट्राचा स्वभाव होता. रसिकता आणि कलाप्रेम हे फ्रेंच राष्ट्राचं वैशिष्ट्य मानले जायचं. औद्योगिक कसर, ताकद, नम्रता, दगाडी ही जपानी राष्ट्राची पुढे संपदा संपली जायची, समजली जायची. शौर्य आणि धैर्यनिष्ठा ही रशियन राष्ट्राची वैशिष्ट्ये मानली जातात. पण आज भारताच्या राष्ट्रीय स्वभावाचं वैशिष्ट्य काय? केवळ आमची प्राचीन परंपरा फार थोडा आहे आणि आमचा जुना इतिहास फार उज्ज्वल आहे. हेच का स्वातंत्र्याच्या 21 वर्षात आमच्या राष्ट्रीय संकल्पाचा कोणता एकात्म गुणधर्म आणि निर्माण प्रकट करू शकतो आहोत? हे राष्ट्र आपसात भर करण्याचं, एकमेकांच्या उरावर बसण्याचं, आपापसात सत्तर भांडणाऱ्यांचं, पैसा खाणाऱ्यांचं, सत्तावधीत संधी साधूंचं बेशिस्त, अंधाधुंद, अस्यावस्थ, अजान, कर्तव्य शून्य आणि चारित्र्य शून्य राष्ट्र आहे. असं काय राष्ट्राचं वैशिष्ट्य जगाला सांगायचं आणि नाही विवाद नाही. हे आमचं भारतीय राष्ट्र उभ्या जगाला थक्क करणाऱ्या तपस्वी तत्वज्ञांचं, पराक्रमी योद्ध्यांचं, महान मुत्सद्द्यांचं, प्रतिभाशाली लेखकांचं, कलाकारांचं, थोर विद्वानांचं, शास्त्रज्ञांचं आणि स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रेमी सुसंस्कृत अशा जनतेचं राष्ट्र आहे. तसे जर नसले तर आपल्या हजारो वर्षाच्या इतिहासात अगणित आपत्तींना, अनेक अमानुष आक्रमणांना आणि असंख्य नैसर्गिक अनिष्टांना तोंड देऊन या राष्ट्राचे अस्तित्व अखंड राहिलेच नसते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या राष्ट्रामध्ये जी अनावस्था मानलेली आहे ती क्षणिक आहे. राष्ट्राच्या संपत्तीवर आणि सत्तेवर मुंबईसारखी लोकांची जी वर्गाची पकड असल्यामुळे राष्ट्राची दुर्दशा झालेली आहे. राष्ट्रामधल्या जुन्या समाज व्यवस्थेची आता वटलेले आणि मुसळलेले अवशेष 150 वर्षाच्या पारतंत्र्यामुळे जे कायम राहिले आणि त्या पारतंत्र्यातून उद्भवणाऱ्या दुर्गुणाची त्यांच्यामध्ये जी भर पडली त्याचाच उपद्रवात राष्ट्राला होत आहे. एखाद्या नदीच्या तुटलेल्या डोहात ज्याप्रमाणे गाळ आणि दलदल वाचतात तशी अवस्था राष्ट्राच्या झालेली आहे. पण त्या तुटलेल्या डोहाचा भाग फुटताच तो गाळ आणि दलदल मागे टाकून नदीचं निर्भय प्रवाह ज्याप्रमाणे दुथडी भरून पुढे वाहू लागतो तसे या राष्ट्राचे परिवर्तन घडवण्याची उमेद आपण आता बाळगली पाहिजे. राष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या विषमतेवर आणि अत्याचारावर, अन्यायावर मात करण्यासाठी समाजवादाचा प्रभाव महान युगधर्म आपण स्वीकारला पाहिजे. या स्वतंत्र राष्ट्राला स्वयंपूर्ण, समृद्ध, समर्थ आणि समतामय करण्याची उभ्या राष्ट्रामधला सगळ्या जनतेचा क्रांतिकारक ऐक्य उभारण्याचं व्रत आम्ही सर्वजण घेऊ. हीच आजच्या स्वातंत्र्य दिनाची आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. धन्यवाद. त्यांनी 21व्या वर्षानंतर गेलेला आणि तीच परिस्थिती खरं तर अजूनही आहे. हे मला उत्तर या ठिकाणी सांगायचे. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि
विनंती अशी की आपण दर महिन्याला वाचन कट्टा घेणार आहोत. तर एका दिवशी सगळे वाचक बोलण्यापेक्षा आम्ही आला पुढच्या वेळेस संधी दिली असली धन्यवाद तारक. 25 जुलै 1959 रोजी अत्रेंनी शिवसेना या नावाने एक लेख लिहिला होता.